राज ठाकरे हे काल दिल्लीला गेलेले आहेत. राज ठाकरे दिल्लीला का गेलेत हे काही तासात स्पष्ट होईल. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा, पक्षाच्या हिताचा असेल. बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल. राज ठाकरे आम्हाला जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू. कधी यश आलं, अपयश आलं, पण खचून गेले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालाय हे खरं आहे. राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील. शासनाने चहल यांची बदली यापूर्वीच करायला हवी होती. बजेट बाहेर जाऊन खर्च केले ते चुकीचे आहे. मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली गोष्ट खरी आहे. कशासाठी गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत का, काय होणार आहे, मला वाटतं येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल. असं आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे. कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. चिखलदरा ही वस्तुस्थितीच आहे ना. 2019ला सुरुवात झाली त्याची, ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला. असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली. त्यामुळे चिखलाची सुरुवात ही तिकडनंच झाली. मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतील. मला वाटतं अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या, त्या होऊ द्या, त्यानंतर आपण निश्चितपणे बोलू.